आपल्यासोबत कधी असं घडलं आहे का, की एका क्षणात संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून गेला? हो, म्हणजे अनेकदा असे काही क्षण येतात, जे आपल्याला आतून पूर्णपणे हादरून सोडतात. अगदी. आणि म्हणूनच समर्थ जीवनबोध या चॅनलच्या संकल्पनेवर आधारित आजच्या या एका अत्यंत खास, सखोल चर्चेत आणि आध्यात्मिक प्रवासात मी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आजचा विषय खरंच खूप वेगळा आणि अंतर्मुख करणारा आहे. नक्कीच, कारण आज आपण एका सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या आयुष्यात घडलेल्या एका सत्य घटनेचा आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधमधील सद्गुरू स्तवन समासातील ओव्यांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत. म्हणजे बघा ना, वरवर पाहता आधुनिक कॉर्पोरेट आयुष्य आणि 400 वर्षांपूर्वीचा ग्रंथ यांचा काय संबंध असावा असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. हो ना, पण यातून सद्गुरू या संकल्पनेचा जो खरा आणि अत्यंत सखोल अर्थ उलगडतो, तो खरंच थक्क करणार आहे. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. नक्कीच, कारण ही केवळ एका व्यक्तीची कथा नाहीये. तसं बघायला गेलं तर हा आपला सर्वांच्या आत अविरतपणे चालणारा एका अदृश्य आध्यात्मिक प्रवासाचा आरसा आहे. बरोबर. तर आपण एक दृश्य डोळ्यांसमोर उभं करूया. सकाळची वेळ आहे, नेहमीचीच ट्रॅफिक. कामावर पोहोचायला त्या माणसाला आधीच 20 मिनिटे उशीर झालेला आहे. डबासोबत नाहीये, नाश्ता केलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफिसमध्ये अत्यंत कडक स्वभावाचा बॉस वाट बघतोय आणि आज आपला नक्कीच अपमान होणार ही भीती त्याच्या मनात पूर्णपणे घर करून आहे. अशा स्थितीत तो माणूस गाडी चालवतोय. त्याचा मेंदू पूर्णपणे एकाच विचारावर केंद्रित आहे की कसंही करून लवकरात लवकर ऑफिस गाठायचंय. हो, सिग्नल हिरवा होतो, तो डावीकडे वळतो आणि अचानक समोर एक वेगळंच दृश्य दिसतं. रस्त्याच्या कडेला एका माणसाचा भीषण अपघात झालेला असतो. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलाय. अरे रे. आजूबाजूला लोक आहेत, पण सगळे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. कुणीही पुढे येत नाहीये. अशा क्षणी आपला मेंदू आपल्याला काय सांगेल? तो म्हणेल की इथून लवकरात लवकर सटक, हे आपलं काम नाही, आपल्याला आधीच उशीर झालाय. बरोबर. हीच ती सुरक्षिततेची, स्वतःला वाचवण्याची भावना असते. पण अचानक त्या माणसाचे हात स्टिअरिंग व्हील फिरवतात. तो गाडी थांबवतो आणि त्या रक्ताने माखलेल्या अनोळखी माणसाला वाचवण्यासाठी तो अक्षरशः त्या गर्दीत घुसतो. बापरे, म्हणजे स्वतःचा एवढा मोठा प्रॉब्लेम असताना सुद्धा. हो. आता प्रश्न हा आहे की तो निर्णय नेमका कोणी घेतला? तो आवाज कोणाचा होता? कारण इथे मला एक उपमा द्यावीशी वाटते, जी या संपूर्ण चर्चेत आपल्याला उपयोगी पडेल. आपले रोजचे आयुष्य आहे ना, एका बंद बोगद्यात गाडी चालवण्यासारखे असते, जिथे त्या बोगद्याच्या भिंती म्हणजे फक्त आपले स्वतःचे ताणतणाव, बॉस काय म्हणेल ही भीती, उशीर, हेच सगळं असतं. पण अचानक अशी एखादी घटना घडते जी त्या बोगद्याच्या भिंती तोडून आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते. अगदी तंतोतंत उपमा दिलीत तुम्ही. ह्यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काय माहितीये? काय? त्या व्यक्तीच्या आत एकाच वेळेस सुरू असलेला तो प्रचंड संघर्ष. म्हणजे एका बाजूला आपला मानवी मेंदू सांगत असतो की स्वतःला सुरक्षित ठेव, तुला आधीच उशीर झालाय, तुझी नोकरी धोक्यात येऊ शकते. ही आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पण दुसऱ्या बाजूला त्या जखमी व्यक्तीला बघून आलेली ती कासावीस अवस्था. हा दोन पूर्णपणे वेगळ्या जाणीवांचा संघर्ष आहे. नाही, पण यात मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा ना. आपण म्हणतोय की हा दोन जाणीवांचा संघर्ष आहे, पण वैद्यकीय शास्त्र किंवा मानसशास्त्र तर याला फक्त ॲड्रिनालिन रश किंवा बेसिक ह्युमन एम्पथी म्हणेल ना. अगदी रास्त प्रश्न आहे तुमचा. म्हणजे अचानक समोर काहीतरी भयंकर घडल्यावर शरीरात एक रासायनिक बदल होतो. मग या जैविक प्रक्रियेला आपण इतका खोल आध्यात्मिक अर्थ का द्यायचा? हे बघा, हा अत्यंत तार्किक प्रश्न आहे, पण इथेच खरी गोम आहे. म्हणजे कसं? ॲड्रेनलिन रश हा निसर्गाने आपल्याला स्वतःच्या बचावासाठी दिलेला असतो. जेव्हा स्वतःच्या जीवावर बेतते तेव्हा शरीर ती ऊर्जा निर्माण करते. बरोबर, फाईट किंवा फ्लाईट. अगदी. पण इथे परिस्थिती वेगळी आहे ना. इथे धोका स्वतःला नाहीये, उलट स्वतःच्या सुरक्षित आयुष्यातून बाहेर पडून दुसऱ्याच्या धोक्यात स्वतःला ढकलण्याची ही कृती आहे. अच्छा. म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी कृती घडते तेव्हा ती केवळ रासायनिक प्रक्रिया नसते, ती एका शुद्ध जाणीवेची हाक असते. बापरे, हे खरंच खूप विचार करायला लावणारं आहे. म्हणजे जैविक सुरक्षिततेच्या नियमांना छेद देऊन जेव्हा आपण मदत करतो तेव्हा काहीतरी वेगळीच ऊर्जा काम करत असते. नक्कीच. आणि पुढे नेमकं हेच घडतं. क्षणाचाही विलंब न करता स्वतःला उशीर होत असूनही त्याने मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याने पटकन रिक्षा थांबवली, इतरांच्या मदतीने जखमीला रिक्षात बसवलं
आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि हे सगळं करताना त्याचा बॉस, त्याची नोकरी हा विचार पूर्णपणे गायब झाला असेल. पूर्णपणे. स्वतःच्या कपड्यांवर रक्ताचे डाग लागलेले असतानाही त्याने त्या माणसाच्या घरच्यांना फोन करून बोलवून घेतलं. तसं बघायला गेलं तर बाह्य परिस्थिती विसरून माणूस जेव्हा इतरांसाठी कृती करतो तेव्हा तो एका वेगळ्याच पातळीवरून काम करत असतो. अगदी. आणि मग जेव्हा त्या जखमी माणसाचे घरचे आले तेव्हा कुठे हा निश्चिंत झाला. आणि मग त्याला आठवलं की अरे, आपल्याला ऑफिसला जायचंय. म्हणजे आता पुन्हा तोच बोगदा. हो, पुन्हा तोच बोगदा सुरू. आता तर भीती आणखी वाढली होती, कारण कपड्यांवर रक्ताचे डाग होते. बापरे, आता बॉस काय म्हणणार ह्या विचाराने तो घाबरला असेल. हो ना. तो कसा तरी ऑफिसला पोचला. रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी समोरच बॉस उभे होते. नेहमीप्रमाणे बॉसने चिडायला सुरुवात केली. पण अचानक त्यांचं लक्ष या रक्ताच्या डागांकडे गेलं. आणि त्यांचा स्वर एकदम बदलला. जेव्हा या माणसाने सगळी हकीकत सांगितली तेव्हा रागवण्याऐवजी बॉसने पाठीवर हात ठेवून कौतुक केलं आणि विश्रांती घ्यायला सांगितली. पण मला वाटतं या कथेचा खरा गाभा हा बॉसच्या प्रतिक्रियेत नाहीये. मग कशात आहे? तो त्या रात्री घडलेल्या गोष्टीत आहे. अगदी बरोबर पकडलत तुम्ही. कारण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माणसाला मदत केल्यावर समाधान मिळणे साहजिक आहे. पण रात्री झोपताना या व्यक्तीच्या मनात इतके खोल तत्वज्ञानाचे प्रश्न का निर्माण झाले? तो विचार करू लागला की मला मदत करण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळाली? गर्दीत एवढे लोक होते, मग मीच का पुढे गेलो? त्याला हा मार्ग कोणी दाखवला? हे असे प्रश्न त्याला झोपू देत नव्हते. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना, तर आपल्याला एका अत्यंत गूढ सत्याचा उलगडा होतो. तो माणूस त्या एकांतात स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत होता. तो जो रोज बॉसला भाबरतो, तो मी की ज्याने रक्ताची पर्वा न करता मदत केली, तो मी. आणि त्याला हळूहळू जाणीव होऊ लागली की गर्दीतून पुढे जायला लावणारी ती जी शुद्ध जाणीव होती तीच त्याची खरी मार्गदर्शक होती. अच्छा. आपण कायम बाह्य गुरूच्या शोधात असतो, पण त्या क्षणी त्याला योग्य मार्ग दाखवणारी ती अंतर्गत जाणीवच त्याची खरी गुरु होती. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण हाच अनुभव दासबोधातील ओव्यांशी तंतोतंत जोडतो. अगदी खरे. आपण मगाशी म्हणालो की त्याला शब्दांत सांगता येत नव्हतं की ही प्रेरणा कुठून आली. आणि हेच समर्थ रामदास स्वामी सद्गुरू स्तवनमधील पहिल्या ओवीत सांगतात. ते म्हणतात, आता सद्गुरू वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. म्हणजे सद्गुरू शब्दात सांगता येत नाही, तो अनुभवायचा असतो. अगदी बरोबर. त्या जखमी व्यक्तीला पाहून जी अंतरीची जाणीव निर्माण झाली, तोच खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा पहिला स्पर्श होता. तो शब्दात कसा सांगणार? हो ना. आणि दुसरी ओवी तर या कथेला अजून जवळून जोडते. दुसरी ओवी अशी आहे की तुझियेन अभयंकरे अनावर माया हे वोसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पडो न जाये. अभयंकर म्हणजे भीती दूर करणारा. हो. जशी ती मदत करण्याची जाणीव झाली तशी बॉसची आणि उशिराची भीती कुठल्या कुठे पळून गेली. अगदी तंतोतंत. जसा सूर्य आला की अंधार जातो, तशीच सद्गुरूंच्या कृपेने भीतीची माया दूर होते. पण इथे एक गंमत आहे. तिसऱ्या ओवीत समर्थ म्हणतात, आदित्येन अंधकार निवारे, परंतु मागू ते ब्रह्मांड भरे, निसी जालियानंतरे पुन्हा काळोखेन. म्हणजे सूर्य अंधार दूर करतो हे खरं, पण सूर्य मावळला की पुन्हा काळोख येतो. बरोबर. आणि इथेच बाह्य मदत आणि अंतरीचा गुरु यातील फरक समजतो. म्हणजे कसं? जरा स्पष्ट कराल? हे बघा, बाह्य जगातली कोणतीही मदत तात्पुरती असते. आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघतो, थोडा वेळ भारी वाटतं. हो, ऊर्जा येते. पण नंतर पुन्हा तीच भीती सुरू होते, कारण तो प्रकाश बाहेरून आलेला असतो. पण अंतरीचा सद्गुरू ती शुद्ध जाणीव कायमस्वरूपी बदल घडवते. अच्छा. म्हणजे तिचा प्रभाव कधीच ओसरत नाही. अजिबात नाही. आणि म्हणूनच चौथ्या ओवीत समर्थ म्हणतात, तैसा नव्हे स्वामीराव करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. म्हणजे हा अंतरीचा गुरु सूर्यासारखा तात्पुरता नाहीये. अगदी बरोबर. या एका अनुभवाने त्या माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच कायमचा बदलला. त्याला समजलं की उत्तर बाहेर नव्हे तर माझ्यातच होतं. आणि तो जो आंतरिक समाधानाचा आनंद त्याला मिळाला, तो कुठल्याही पैशाने विकत घेता येणारा नव्हता. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण ही कथा ऐकली, दासबोध समजून घेतला, पण यातून आपण काय शिकायचं? यातून मिळणारा निष्कर्ष खूप शांत आणि प्रेरणादायी आहे. शुद्ध जाणीव हीच खरी सद्गुरू आहे. जेव्हा आपण निस्वार्थपणे करुणाभावाने एखाद्याची सेवा किंवा मदत करतो, तेव्हा ती कृती म्हणजेच खऱ्या सद्गुरूंची कृपा असते.
म्हणजे खरी शांती आणि आनंद बाह्य जगात नाही तर आतल्या जाणीवेचे ऐकण्यात आहे. अगदी. आपण सगळेच सुखासाठी बाहेर शोध घेत असतो, पण ती अंतरीची शुद्ध जाणीव कायम आपल्यासोबत असते. फक्त तिचा आवाज ओळखायला आपण शिकलो पाहिजे. आजच्या या डिजिटल जगात आपण बाह्य गोंधळात इतके अडकलोय की त्या आतल्या सद्गुरूचा आवाज आपण कुठेतरी म्यूट तर करत नाही आहोत ना. खरंय. आणि म्हणूनच मला आज सर्वांना हेच विचारावंसं वाटतंय. पुढच्या वेळी आपल्यासमोर असा एखादा प्रसंग उभा राहिला तर आपण कोणाचा आवाज ऐकू? बाहेरच्या त्या गोंधळाचा की आतल्या शांत जाणीवेचा? तो आतला आवाज ओळखणं हीच आध्यात्मिक प्रवासाची पहिली पायरी आहे. म्हणूनच जर तुमच्याही आयुष्यात असा एखादा प्रसंग आला असेल जिथे अंतर्मनातून आलेल्या जाणीवेने तुम्हाला मार्गदर्शन केलं असेल आणि तुमच्याकडून एखादा सत्कर्म घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की हो असे लिहा. नक्की लिहा, कारण कदाचित तोच तुमच्या आयुष्यातील सद्गुरूंचा पहिला अनुभव असू शकतो. आणि हो, हा भावनिक आणि विचार करायला लावणारा अनुभव इतरांपर्यंत पोचवण्यासाठी हा ऑडिओ नक्की शेअर करा. कारण कदाचित या एका विचारामुळे कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते. अगदी बरोबर. चला तर मग आतल्या सद्गुरूचा तो शुद्ध जाणीवेचा स्पर्श प्रत्येकाला अनुभवता येवो याच सदिच्छेसह आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.